नमस्कार, माझं नाव राजेश विनोद पटेल. मी फोटोग्राफर आहे, सिनेमॅटोग्राफर आहे आणि ड्रोन पायलटसुद्धा आहे आणि एडिटिंगही करतो. माझा गणपतीचा जो प्रवास आहे, जो गणेशोत्सवाबद्दल, तो 2016 पासून फोटोग्राफी क्षेत्रामध्ये झाला. मी लहानपणापासूनच कारखान्यात जात होतो आणि खूप साऱ्या गोष्टी बघत होतो. तेव्हा ती एक वेगळी मजा होती. नंतर गणपती बनवण्यापासून गणपतीला आकार घेताना बघताना मोबाईलमधून फोटोज काढायचो, तसं एक आवड निर्माण झालेली. नंतर जसं जसं मी 9th स्टँडर्डला जेव्हा आलो तेव्हा असं वाटायला लागलं की चल फोटोग्राफीमध्ये आपण आपलं करिअर करूया. मग स्टार्टिंगला असं झालं की फोटो काढण्यासाठी कॅमेरा हवा होता, तर आईकडे हट्ट करायचो की अरे नाही मला कॅमेरा पाहिजेल आहे. पण तेव्हा काय आईने काही कॅमेरा घेऊन दिला नाही आणि खूप साऱ्या गोष्टी झाल्या त्या टाईमला. खरं तर माझी सुरुवात ही माझ्या मंडळापासूनच झाली. म्हणजे मलबारीचा राजा या मंडळापासून माझी सुरुवात झाली. मी मंडळासाठी पेज क्रिएट केला होता, मंडळाचा ऑफिशियल पेज. तेव्हा फेसबुकचा खूप क्रेज होता लोकांना, तर त्या लाईकसाठी खूप झटपट होती त्या टायमाला आणि मंडळातल्या पोरांनीही खूप सपोर्ट केला त्या टायमाला. आणि असं मंडळात असं होतं की पेजचे लाईक्स हे वाढले पाहिजे. तर असे खूप म्हणजे मंडळातले कार्यकर्ते होते, त्यांनी मला खूप सपोर्ट केला त्या टायमाला की अरे हा पोरगा करतोय, नवीन पेज आहे, तर आपण या पेजला पुढे घेऊन जाऊया. म्हणजे मंडळाचा पेज आहे तर ऑब्व्हियस आहे की सगळे सपोर्ट करणारच, पण असं होतं की दुसऱ्या मंडळापेक्षा म्हणजे कम्पेअर न करता आपले किती फॉलोअर्स वाढू शकतात या गोष्टीवरती मंडळातल्या पोरांनी खूप फोकस केला. आणि असं झालं. नंतर मग इंस्टाग्रामचा पण क्रेज आला, तर इंस्टाग्रामचा ID ओपन केलं आणि नंतर मग बाप्पाला म्हणजे मंडळाला कसं पुढे घेऊन जावं हे पोरांचा असा एक उद्देश होता. यावर्षी तर मी अग्नीचा व्हिडिओ काढला होता गणपतीसाठी आणि तो माझ्या लाईफमधला सर्वात चांगला व्हिडिओ मला असं वाटतो, कारण की एवढी मोठी संधी मला भेटली. मी त्या गणपतीला साक्षात समोरून बघितलं आहे, डोळे रूप घेताना. म्हणजे ते जेव्हा अग्नी काढतो तेव्हा असं वाटतं की साक्षात गणपती आपल्याला बघतोय. तो पूर्ण व्हिडिओ शूट केला, खूप चांगला वाटला. आणि नंतर तो मंडळाने टाकलाही पेजवरती, कारण की तो ऑफिशियल शूट होता आणि मंडळाने मला संधी दिलेली की तू राजेश हा व्हिडिओ तू शूट करणार. मी बोललो ठीक आहे. एवढ्या वरती जाऊन त्याचे लिटरली त्या गणपती जिकडे होता त्याचे बांबू सुद्धा असे वाकले होते आणि एवढ्या वरती चढून 27 फुटाचा गणपती आहे, त्या गणपतीच्या चेहऱ्यापर्यंत जाणं हे एकदम टफ होतं. आणि इन्स्टा माउंट केला. इन्स्टा सुद्धा एवढा गरम होत होता की तो ऑटोमॅटिक बंद होत होता. आणि शूट केला व्हिडिओ, तो खूप नंतर मंडळाने पेजवरती टाकला. नंतर त्याचा रिस्पॉन्स पण पॉझिटिव्ह आला. तो माझ्यासाठी एकदम चांगला इमोशन मी तो कॅप्चर केलेला बाप्पाचा. गणपती आगमन म्हटलं की चंदनवाडीचा ऑफिशियल व्हिडिओ शूट करायचा होता मंडळासाठी. आणि असं झालं की आमचे मित्र आणि आम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे आधी थोडा शूट केलेला होता आखणीचा व्हिडिओ. त्याच्यानंतर होता की आम्हाला तो व्हिडिओ दाखवायचा होता आगमनाचा. तर आगमनाचा व्हिडिओ दाखवायचा होता, तर असं झालं की ड्रोन फ्लाय करायचा होता. ड्रोन तर होता माझ्याकडे, पण तो फ्लाय करायची परमिशन फक्त ठाकूरदार नाक्यापर्यंतच होती. आणि बोलू चल आता काहीतरी करू. तर लगेच परेल वर्कशॉपच्या जेव्हा गणपती बाहेर होतं तेव्हा मला फ्लाय करायची खूप इच्छा होती. थोडं असं घाबरलो होतो की अरे कोणी बघितलं तर फ्लाय करताना. सगळेच फ्लाय करतात असं नाही, पण असं मनातून एक भीती होती. तर तरी फ्लाय केला ड्रोन. थोडे 4-5 शॉट्स काढले. नंतर आलो ठाकूरदारच्या आरतीला. ठाकूरदारच्या आरती शूट केली. काय समजत नव्हतं, एवढा काळोख होता, ड्रोन कुठे कसा काय, आणि एवढा एक्सपिरियन्स होता म्हणजे मुळात ड्रोनसाठी. पण असं भीती वाटत होती की वायर दिसत नाहीये आरतीमध्ये. आणि नंतर शूट केला तो व्हिडिओ. नंतर तो लगेच इंस्टावरती टाकला. महाराष्ट्राचा गोड गणेशोत्सव हे यावर्षी आम्ही एक्झिबिशन भरवलं होतं. त्याच्या आदल्या वर्षी भरवलं होतं मुंबईपुरतं ते मर्यादित होतं, तर त्याचं नाव होतं मुंबईचा गोड गणेशोत्सव. यावर्षी महाराष्ट्राचा गोड गणेशोत्सव. आणि यावर्षीच्या एक्झिबिशनबद्दल बोलायचं म्हणजे
खूप चांगले चांगले फोटोज लागले होते, फ्रेम्स होते. आणि मी त्या एक्झिबिशनचा एडिटर होतो, सिनेमॅटोग्राफर होतो आणि सोशल मीडिया हँडल करायचो. तर असं खूप म्हणजे नवीन नवीन लोकांकडे जाऊन त्यांचे व्हिडिओ शूट करणं, व्हिडिओ बाईट्स शूट करणं, डॉक्युमेंटरीज बनवणं, नंतर शॉर्ट फिल्मसारखे व्हिडिओज, 1 मिनिटाची रील, अशा प्रमोशनसाठी अशा वेगवेगळ्या गोष्टी करत गेलो. खूप चांगलं वाटलं. नवीन नवीन लोक जोडले गेले माझ्यासोबत आणि एक ओळख निर्माण झाली, की हा राजेश हे शूट करतोय आपल्या एक्झिबिशनबद्दल. आणि अशी ओळख वाढत गेली. आणि असं म्हणजे आपला एक फोटो एक्झिबिशनला लागणं किंवा दुसऱ्यांचे फोटोज एक्झिबिशनला लागणं, ते पाहणं, लोकांची क्रिएटिव्हिटी पाहणं, हा एक्झिबिशनचा भाग होता. माझ्यासाठी आणखीन एक बेस्ट फोटो होता जो मला त्यात 3रं प्राईज भेटलं होतं. मुंबईदेवीच्या गणराजचा मी फोटो काढला होता आगमनाचा. त्यात असं होतं की बाप्पा एका जागेवर स्टेबल आहे आणि लाईट्स चालल्या आहेत, गाड्यांची मुवमेंट्स चालू आहे आणि साधारण ती 7 वाजताची वेळ असेल तेव्हा लाईट्स अशा चालल्या आहेत आणि बाप्पा असा स्टेबल आहे आणि मागे एक टेम्पो आहे, त्याच्यावरती सद्गुरू असं लिहिलं आहे. तर तो एक बेस्ट फोटो होता. त्याच वर्षी आमच्या एक्झिबिशनतर्फे म्हणजे महाराष्ट्राचा गोड गणेशोत्सवातर्फे आम्हाला राजाचा ID कार्ड भेटलेलं फोटोग्राफर म्हणून. तर ते ID कार्ड तर भेटलं होतं, म्हणजे आमच्या 50 लोकांपैकी ते खूप मोजक्या लोकांनाच भेटलेलं. पण त्या संधीचं सोनं करायचं होतं, तर राजाचे दर दिवशी जाऊन फोटोज काढले. तो होता माझ्यासाठी अजून एक भावनिक मुवमेंट होता की जेव्हा राजाची आरती होते तेव्हा आतमध्ये जायचं होतं. तिकडे मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत म्हणजे त्यांना पण जाऊन देत नव्हते. असं एक टाईम आलेला. मला वाटलं की मला जाऊन देणार की नाही. तर मी बोललो की अरे माझ्याकडे तर राजाचा ID कार्ड आहे, मी ऑफिशियल फोटोग्राफर आहे असं बोललो त्यांना, पोलिसांना. ते बोलले की हा ठीक आहे, तू जा फक्त या साईडने. मी डायरेक्ट गेलो, राजाचे आरतीचे मुवमेंट्स व्हिडिओज कॅप्चर केले मी तिकडे. खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आणि मला एवढं स्वतःला लकी समजत होतं की राजासाठी म्हणजे एवढी गर्दी होती आणि आरतीसाठी लोक खास येतात आणि आरतीचा जो क्षण आहे तो मला टिपायला भेटला.